प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आप खुश हैं? खुश नहीं तो खुश हो जाएंगे। पड़ोसी को बोलना खुश रहना। शेजाऱ्याला सांगा आनंदी रहा। तोंड उतरू नको, चेहरे को मत गिरा। चेहऱ्याला पडू देऊ नका। पड़ोसी को बोलना डरो मत, मैं हूं आपके साथ। बोलना चेहरा मत गिरने दो। चेहरा पडू देऊ नका। आमीन। हंसो थोड़ा सा, थोडंसं हसा, क्योंकि अच्छा मन ये अच्छी मेडिसिन है। आणि आनंदी हृदय हे चांगलं औषध आहे। आमीन। आमेन। पड़ोसी ठीक हंस रहा है कि नहीं हंस रहा है? अच्छा, नहीं हंस रहा तो चिमटी निकाल देना। आइए फिर से एक बार हम प्रभु का धन्यवाद देते हुए आगे बढ़े। प्रभूला धन्यवाद देऊन आपण पुढे जाऊया। हमारे पास बाइबल है। आमच्याकडे बायबल आहे। बाइबल नहीं तो खरीद ले। नसेल तर विकत घ्या। कुछ लोगों की बाइबल में उत्पत्ति की किताबें मिलती नहीं। बाइबल नया खरीदे बाइबल। बायबल नवीन घ्या। हम पढ़ते प्रकाशित वाक्य किधर है, तो प्रकाशित वाक्य के पेज ही मिलते नहीं। इतना पढ़ के इतना पढ़ लिया बाइबल, तो बाइबल के पन्ने ही गायब हो गए। आणि एवढं वाचन केलं की त्याची पानं गायब झाली। पता ही नहीं किधर गए। माहीतच नाही कुठे गेली पानं। मेरे कुछ लोगों को देखता हूँ, पिछले जो प्रकटीकरण का किताब है ना, वो पन्ने नहीं है उसमें, पानच गायब झाली। तो अच्छी बाइबल खरीदे आप। आणि चांगलं बायबल तुम्ही विकत मैं घ्या। हर साल बाइबल बदलता हूँ। मी दरवर्षी बायबल नवीन घेतो। पहले मेरी आदत थी हर बाइबल के अंदर ये निशान लगाने के लिए। आणि अगोदर माझी सवय होती की प्रत्येक बायबलमध्ये मी रेषा मारत होतो। वो प्रिंटिंग प्रेस वाले भी इतनी प्रिंटिंग नहीं करते जितना मेरा बाइबल में था। लेकिन अब मैं बाइबल में निशान लगाने की कोई जरूरत नहीं पड़ती। आणि आता मला बायबलमध्ये अंडरलाइन किंवा निशाण मारण्याची गरज पडत नाही। मेरी पिछले साल की बाइबल में देखो, एकदम अच्छी कोरी मिलेगी आपको। आणि मागच्या वर्षाची तुम्ही माझी बायबल पहा, त्याच्यामध्ये एकदम कोरी करकरीत तुम्हाला दिसेल। मैं फिर से एक बाइबल लाया हूँ। पुन्हा एकदा मी बायबल आणलेला हर आहे। साल बाइबल लेता हूँ। दरवर्षी मी बायबल घेतो। और हमारी अपने पास अच्छी बाइबल होनी चाहिए। आणि तुमच्याकडे माझ्याकडे एक चांगलं बायबल असावं, अपने खुद की। स्वतःच। 5 आदमी हैं घर के अंदर और एक ही बाइबल है। आणि घरामध्ये 5 व्यक्ती आहेत आणि 5 जणांमध्ये एक बायबल। तो हम बोलते हैं तुझे झालं का वाचून? तुझे झालं असेल तर दे मला थोडी वेळ। तो पड़ोस आपने नहीं तो फिर बहाना हो जाता है। तन्नी घेतली होती बाइबल, काय करू आता माल, उसने लिया बाइबल तो मेरे पास में। तो अपनी बाइबल अपने पास रहना है। म्हणून स्वतःच बायबल आपण स्वतःकडे ठेवावं। 24 घंटे मेरे साथ रहता है। आणि 24 तास ते माझ्या सोबत असतं। जैसा मोबाइल अगर थोड़ा भी देर हो जाए तो बेचैन हो जाते हैं हम। जसं की आम्ही मोबाईल पासून जर थोडं जरी दूर झालो तर फार बेचैनी सुटते आम्हाला। मोबाइल दूर नहीं होता, हम दूर, थोड़ा सा दूर हो जाते हैं। मोबाइल को देखा पैर लगा और वो नीचे चला गया पार्किंग में, नहीं होता। नाही नाही, मोबाईल दूर नाही जात, आम्ही थोडंसं दूर थोड़ा सा दूर, और बेचैन हो जाते हैं। आणि मग एकदम बेचैन होतो। मैं जब ये नहीं होता मैं बेचैन हो जाता हूँ। आणि ज्यावेळेस माझ्याकडे बायबल नसतं ना, त्यावेळेस मग मी बेचैन होतो, बेचैन हो जाता है, कुछ खोया खोया लगता है, हरवल्यासारखं वाटतं। क्योंकि ये हमारा जीवन है। कारण की बायबल आमचं जीवन ये आहे। हमारा जीवन होना चाहिए। जीवन आहे। पड़ोसी को बोलना बाइबल जीवन है। बायबल जीवन आहे। बाइबल रोटी है। बायबल भाकर आहे। बाइबल में मेरा खुदा का हृदय है। आणि बायबल हे देवाचं हृदय आहे। मेरा प्रेम है। बाइबल प्रेम है प्रभु का। बायबल देवाचं प्रेम आहे। और यही बाइबल है जो जीवन को बदलने का सामर्थ्य आणि रखती है। हे जे बायबल आहे ते जीवनाला बदलून ठेवण्याचं सामर्थ्य ठेवतं। कोई डिस्कवरी चैनल से देखा किसका जीवन बदला? आणि डिस्कवरी चॅनल बघून कुणाचं जीवन बदललंय असं झालंय का? जी न्यूज, जी मराठी, हाँ बिल्ला लगा था उसका। ठीक, किसका जीवन मैंने बदलते हुए नहीं देखा। असं ते पाहून कुणाचं जीवन बदलताना मी पाहिलं नाही। उपन्यास पढ़कर मैंने किसका जीवन बदलते हुए नहीं देखा। उपन्यास वाचून कुणाचं जीवन बदलताना मी बघितलं नाही। नोवेल आता, नोवेल पहले जमाने में, हमारे टाइम नहीं, मेरा तो उम्र 23 साल है। नहीं मेरे पहले मैं देखता था अगोदर मनोहर कहानियाँ ऐसा ऐसा कुछ याद आता है। मैंने किसको देखा नहीं उसका जीवन बदल गया, लेकिन जीवन बिगड़ता हुआ देखा उससे। आणि वेगवेगळी पुस्तक, वेगवेगळ्या कादंबऱ्या, वेगवेगळ्या स्टोरी ती वाचून कुणाचं जीवन बदललं नाही, पण बिघडताना मी वो पाहिलं, मैंने देखा है। पाहिलंय। लेकिन जिसने ये बाइबल को पढ़ लिया ना, पण ज्यानं हे बायबल वाचलं उसके जीवन को बदलता हुआ देखा। त्याचं जीवन बदलताना मी पाहिलं। थँक्यू। उसमें का एक उदाहरण मैं हूँ। त्याच्यातलं एक उदाहरण मी आहे। जीवन को बदलने का सामर्थ्य रखता है। जीवन बदलण्याचं सामर्थ्य बायबलमध्ये आहे। आगे जाएंगे हम, पुढे जाऊया। ये 11 तारीख को हमारे चर्च को 23 साल पूरा हो रहा है। आणि 11 तारखेला आमच्या चर्चला
23 वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या चर्चला. आपने चलो हम प्रभु का धन्यवाद देते हैं कि प्रभु ने 23 साल संभाला, आणि देवाला धन्यवाद देतो की देवाने 23 वर्ष सांभाळलं, हमको गिरने नहीं दिया, आम्हाला पडू दिलं नाही, हमारी प्रगति की है. आपली प्रगती केली. और ये अगले अगले हफ्ते हम उसको उत्साह साजरा सेलिब्रेशन करेंगे हम. आणि पुढच्या हप्त्यामध्ये ते आपण उत्सव साजरा करणार आहोत. पास्टर सुबी सैमुअल हमारे बीच में होंगे, आणि शम्युएल पास्टर आपल्यामध्ये असणार आहेत. उस शनिवार को होंगे हमारे बीच में. आणि खरं तर ते शनिवारीच येणार आहेत. शनिवार को भी वो चंगाई की सभा में चलाएंगे, आणि शनिवारी सुद्धा ते आरोग्य सभेमध्ये ते आम्हाला चालवणार आहे. रविवार को भी हमारे साथ होंगे, आणि रविवारी सुद्धा ते आमच्या सोबत असतात. प्रभु के वचन की सेवा करेंगे. प्रभूच्या वचनाची सेवा करतील. और मैं ये प्रार्थना कर रहा हूँ कि प्रभु उनके द्वारा इस चर्च के लिए ये साल के लिए हमें अभिवचन दे प्रभु. आणि मी प्रार्थना करत आहे की ह्या वर्षासाठी त्यांच्याद्वारे देवाने एक अभिवचन हम द्यावं ये चर्च से बात करें प्रभु ने. आणि ह्या मंडळीला त्याने बोलावं. तो आप भी प्रार्थना करना कि प्रभु ये चर्च से हमारे चर्च से तू बात कर. आणि तुम्ही सुद्धा देवाला म्हणा की देवा आमच्या मंडळीशी तू बोल. प्रभु के सेवक के द्वारा. आणि त्या सेवकाच्या द्वारे आमच्या मंडळीशी तू बोल. तो अगले हफ्ते हम पूरा तैयारी के सैटरडे भी आइए, शनिवार आइए, रविवार आइए. आणि तुम्ही शनिवारी पण या आणि रविवारी पण या. प्रभु को हमका आशीष दे. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आइए अपनी बाइबल को उठाते हुए चला आगे आपलं बढ़ें बायबल आपण घेऊया हातामध्ये. और मेरे पीछे प्रार्थना करें. माझ्या मागे म्हणा, आज का दिन यहोवा ने बनाया है, आज का दिन यहोवा ने बनाया है, मैं इसमें आनंदित हूँ. मैं इसमें आनंदित हूँ. ये मेरी बाइबल है, ये मेरी बाइबल है, जो उसमें लिखा है जो उसमें लिखा है वो मेरे लिए है. वो मेरे लिए मैं है. वो हूँ मैं वो हूँ जो उसमें लिखा है. जो उसमें लिखा है, जो उसमें लिखा है जो उसमें लिखा है वो मैं कर सकता वो हूँ. मैं कर सकता हूँ. परमेश्वर के परमेश्वर की सारी प्रतिज्ञा सारी प्रतिज्ञा मेरे लिए है. मेरे लिए है. हमारे प्रभु यीशु मसीह का परमेश्वर, हमारे प्रभु यीशु मसीह का परमेश्वर जो महिमा का पिता, जो महिमा का पिता है, मुझे अपनी पहचान मुझे में अपनी पहचान में ज्ञान और प्रकाश की आत्मा दे, ज्ञान और प्रकाश की आत्मा दे. और मेरे मन की आंखें और मेरे मन की आंखें ज्योतिर्मय हो, ज्योतिर्मय कि हो, मैं जान लूं कि कि मैं जान लूं कि उसकी बुलाहट की आशा क्या है, उसकी बुलावट की आशा क्या है, और पवित्र लोगों में और पवित्र लोगों में उसकी मीरास की महिमा का धन कैसा है. उसकी निराश की महिमा का धन कैसा है. आज मुझे परमेश्वर का वचन वचन सिखाया जाएगा. सिखाया जाएगा. मैं उस वचन को मैं उस वचन को निडरता से स्वीकार करता हूं. स्वीकार करता हूं. प्रभु का वचन प्रभु का वचन जीवित, जीवित, प्रबल प्रबल और हर एक दुधारी तलवार से और भी हर एक दोधारी तलवार से बहुत चौका वो है, चौका है. और प्राण और प्राण और आत्मा को आत्मा को गांठ 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 और गुदे गुदे को गुदे गुदे को अलग करके अलग करके आर पार आर पार छेदता है, छेदता है. और मन की और मन की भावनाओं भावनाओं और विचारों को विचारों को जांचता है. जांचता है. मेरा हृदय, मेरा हृदय, मेरा मन, मेरा मन, मेरे विचार सतर्क है. सतर्क है. मेरा हृदय मेरा हृदय तैयार है प्रभु के वचन को स्वीकार करने मैं वो नहीं रहूंगा, मैं वो नहीं रहूंगा जो अब हो, जो अब हो, मैं बदल मैं बदल जाऊंगा. यीशु मसीह के नाम यीशु मसीह के नाम से सब मिलकर कहें आमीन. सब मिलकर कहें आमीन. एक आवाज में कहें आमीन. आमीन आमीन आमीन. मेरी यही प्रार्थना है कि प्रभु हमसे वचन के द्वारा हमारे जीवन को परिवर्तित करें. आणि माझी हीच प्रार्थना आहे की देवाच्या वचनाच्या द्वारे देवाने आमचं जीवन परिवर्तन करा. हम यशायाह का 58 अध्याय 11 और 12 वचन से हम देख रहे हैं. आणि यशायाहचा 58वां अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये आम्ही पाहत आहोत. हमने पहली बात देखा, आम्ही अगोदर पाहिलं यहोवा तुझे लगातार लिए चलेगा. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. दूसरी बात हमने देखा, यहोवा अकाल के समय तुझे तृप्त करेगा. आणि परमेश्वर तुला दुष्काळाच्या अवर्षण समय तृप्त करेल. तीसरी बात, तिसरी गोष्ट, यहोवा तेरी हड्डियों को हरी भरी करेगा. आणि यहोवा परमेश्वर तुझे हाड मजबूत करेल. चौथी बात, चौथी गोष्ट, तू सिंची हुई बारी के समान होगा. आणि तू पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील. पांचवी बात हमने देखा, पाचवी गोष्ट आम्ही पाहिली, तू ऐसे सोते के समान होगा जिसका जल कभी नहीं सूखता. आणि तू अशा झऱ्याप्रमाणे असेल की त्याचं पाणी कधीही आटत नाही. आज हम देखेंगे, आज आपण पाहणार आहोत. आज हम देखेंगे छठी बात देखेंगे. सहावी गोष्ट आपण पाहूया. यशायाह 58 अध्याय 12 वचन. यशायाह 58:12 आपण वाचूया. आप लिख सकते हैं. तुम्ही लिहू शकता. तेरे वंश के लोग बहुत काल के उजड़े हुए स्थानों को फिर बसाएंगे. आणि तुझ्या पिढीतील तुझ्या वंशातील लोक जे बहुत काळ पडून मोडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील. तेरे वंश के लोग, तुझ्या वंशाची लोक, युअर पीपल, तेरे लोग, तुझे लोक उसको फिर बनाएंगे ते पुन्हा बांधतील जो बहुत दिनों से उजड़ गए हैं. आणि ते खूप दिवसापासून पडलेले आहेत. सुनिए, ऐका, जो चीजें ओसाड़ हैं, जो चीजें गिर गई हैं, जो चीजें नाश हो गई हैं, यहाँ खुदा ने एक अभिवचन हमें दिया है
वो फिर से बनाई जाएगी। आणि ज्या गोष्टी पडलेल्या आहेत, ज्या नाश झालेल्या आहेत, देवाचं वचन आम्हाला ह्या ठिकाणी असं सांगते की त्या पुन्हा उभारल्या जातील. सुनिए, ऐका, जो चीजें गिर गई हैं, ज्या पडलेल्या आहेत, जो चीजें नाश हो गई हैं, ज्या गोष्टीचा नाश झालेला आहे, मुझे मालूम नहीं क्या क्या हमारे जीवन में ऐसे बातें हुआ होगा। मला माहित नाही आमच्या जीवनामध्ये काय काय अशा गोष्टी घडल्या असतील. बहुत सारी चीजें उजड़ गई होंगी, बऱ्याचशा गोष्टी खराब झाल्या असतील, नाश हो गई होंगी, नाश झाल्या असतील, ओसाड़ ओसाड़ ओसाड पडले असतील. ओसाड़ का मतलब पहले थी, लेकिन अब वो क्या हो गई, खराब हो गई, गिर गई है। आणि ओसाड याचा अर्थ काय, तर अगोदर काय होत्या त्या गोष्टी, पण आता त्या पडल्या, खराब झाल्या. उजड़े हुए का मतलब होता है पहले बहुत अच्छा था लेकिन अब उजड़ गया है। आणि अगोदर चांगलं होतं त्या ठिकाणचं सर्व, पण आता त्या ठिकाणी उजडलेलं आहे, उजाडलेलं आहे. उजड़ने का मतलब होता है कि पूरी तरह से अस्त व्यस्त होना, म्हणजे ओसाड पडलेला आहे, म्हणजे अस्ताव्यस्त झालेलं आहे. चीजें गिर गई होंगी, त्या ठिकाणचं सगळी पडझड झाली शायद असेल. आपका परिवार होगा, कदाचित तुमचा परिवार असेल. 4 साल पहले, 5 साल पहले, 2 साल पहले बहुत अच्छे से आप जीवन जी रहे होंगे, 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी कदाचित तुमचं जीवन चांगल्या पद्धतीचं चाललं असावं. लेकिन अब ऐसा है आता असं आहे, वो उजड़ गया, ते ओसाड पडले, उसमें जीवन नहीं रहा, त्याच्यामध्ये जीवन राहिले, आनंद नहीं रह गया, आनंद नाही राहिला, वो पूरी तरह से एक विनाश के कगार पर है। आणि एक विनाशाच्या त्या रस्त्यावरती आहे. सुनिए, ऐका, मेरा यीशु का वचन है, माझ्या देवाचं वचन वो आहे. कहता है तो म्हणतो, तेरे उजड़े हुए स्थान फिर से बस से आएंगे, आणि ओसाड पडलेल्या स्थळे पुन्हा बांधले जातील. जो चीजें गिर गई हैं जे गोष्टी पडलेल्या आहेत, मैं उसको फिर से बसाऊंगा, मी पुन्हा त्या बांधीन. और ये कौन बसाएगा, आणि कोण बांधील, तेरे वंश के लोग, आणि तुझ्याच वंशाचे लोक. मेरे वंश से आए हुए लोग, प्रभु कहता है उसको मैं उजड़े हुए स्थान को फिर से बसाऊंगा। आणि माझ्या वंशातून आले लोक, देव त्यांना म्हणत आहे, जे ओसाड पडलेला आहे त्याला मी पुन्हा बांधीन. सब मिलकर कहेंगे फिर से बसाएगा, फिर से बसाएगा, पुन्हा 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 बांधीन, पुन्हा बांधीन, पड़ोसी को बोलना बांधीन। पुन्हा बांधीन। पुन्हा बांधीन. आमेन। आमेन. प्रभु ने कहा है प्रभूने म्हटलंय, मैं गिरे हुई चीजों को फिर से बनाऊंगा। आणि मी पडलेल्या गोष्टींना पुन्हा उभं करणार आहे. आप खुश नहीं है? तुम्ही खुश नाहीये? आमेन। आमेन. जोर से ताली बजाएं ये वादा है हमारे साथ में प्रभु का, आणि देवाचं हे अभिवचन आहे आमच्यासाठी. वो बनाने वाला है। तो बनवणारा देव आहे. अब प्रश्न ये है कि बनाएगा कौन? आणि प्रश्न असा आहे की आता हे बनवेल कोण? आज बहुत सारी जगहों में, बहुत ये पूरी दुनिया के अंदर जब हम घूमते हैं तो जीवन लोगों को जब देखते हैं तो उजड़ पड़ा हुआ है उनका जीवन। आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी ह्या जगामध्ये फिरतो आणि पाहतो, तर आम्हाला असं बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते की लोकांचं जीवन अगदी ओसाड पडलेलं आहे, पूरी तरह से गिर चुका है पूर्णपणे ते पडलेलं आहे, और उनमें जीवन नहीं है, त्याच्यामध्ये जीवन राहिलेलं नाही, पूरी तरह से नाश हो चुका है उनका जीवन। पूर्णपणे त्याचा नाश झालेला आहे. और प्रभु ने कहा है आणि देवाने म्हटलंय, मैं उनको बनाऊंगा, मी त्यांना बनवीन. लेकिन वो किनके द्वारा बनाएगा? पण कुणाच्या द्वारे बनवीन? वो चर्च के द्वारा बनाएगा। ते मंडळीच्या द्वारे और वो बनवीन. चर्च कौन है? आणि ते चर्च कोण आहे? आप और मैं हूं। तुम्ही आणि मी आहोत. खुदा ने कहा है देवाने म्हटलंय, तेरे वंश के लोग, तुझ्या वंशाचे लोक, तेरे वंश से आए हुए लोग, तुझ्या वंशातून येणारे लोक, उद्धार पाए हुए लोग, तारण प्राप्त केलेले जो लोक, यीशु के वंश के लोग, जो उद्धार पाए हुए लोग हैं, आणि जे येशूच्या वंशाचे लोक, ज्यांना तारण प्राप्ती झालेली जिनको आहे, पापों की क्षमा मिल चुकी है, ज्यांना पापाची क्षमा भेटलेली आहे, खुदा बाप कहता है देव म्हणत आहे, उनके द्वारा त्यांच्याद्वारे उजड़े हुए स्थानों को मैं फिर से बसाऊंगा। आणि ओसाड पडलेल्या जाग्यांना मी पुन्हा बांधीन. कौन बांधेगा? कोण बांधील? हम बांधेंगे। आम्ही बांधणार. पड़ोसी को बोलना मुझे प्रभु ने बांधने का काम दिया है। देवाने मला बांधण्याचं काम दिलं आहे. इसलिए यशायाह 49 अध्याय और 8 वचन में लिखा है, आणि यशायाह 39:8 मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर ये कहता है परमेश्वराचं वचन असं मैंने सांगतं, प्रसन्नता के समय मैंने तेरी सुन ली है। आणि परमेश्वर म्हणतो, प्रसाद समय मी तुझे ऐकले, उद्धार दिनी मी तुला सहाय्य केले, देशाचा उत्कर्ष व्हावा, उजाड झालेल्या वतनांची पुन्हा वाटणी व्हावी, म्हणून मी तुझे रक्षण करतो व लोकांच्या करारा प्रित्यर्थ तुला नेमतो. परमेश्वर ने कहा है परमेश्वराने म्हटलंय, मैंने तेरा उद्धार किया है, मी तुझा उद्धार केला, मैंने तेरी सहायता की है, मी तुला मदत केली, मैंने तेरी रक्षा की है। मी तुझी रक्षा केली आहे. क्यों? का? मैं तुझे एक चिन्ह के तौर पे मैं तुझे ठहराने वाला हूँ, आणि मी तुला एक चिन्हाच्या द्वारे मी तुला ठरवत मैं आहे, एक वाचा के तौर पे तुझे ठहराने वाला हूँ। मी तुला एक वाचेच्या द्वारे ठरवत आहे. क्यों? का? ताकि कारण की तू देश को स्थिर कर सके,
देश को स्थिर करे तू देशाला स्थिर और करावं उजड़े हुए स्थानों को उनके अधिकारियों के हाथ में दे दे। आणि ते ओसाड पडलेल्या ठिकाणांना त्या अधिकाऱ्यांच्या हातात द्यावं. सुनिए, ऐका, परमेश्वर आपको और मुझे एक चिन्ह के तौर पे इस्तेमाल करेगा। आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला एका चिन्हाच्या द्वारे आमचा वापर वो करणार आहे. चिन्ह ये होगा, आणि ते चिन्ह असं आप असेल, बहुत से उजड़े हुए नगरों को फिर से बसाएंगे। आणि तुम्ही पुन्हा ओसाड पडलेल्या नगरांना पुन्हा बांधाल. आप और मैं एक चिन्ह है। तुम्ही आणि मी एक चिन्ह आहे. पड़ोसी को बोलने में एक चिन्ह हो, मी चिन्ह आहे. जोर से बोलो उसको, मैं एक चिन्ह हूँ। मी चिन्ह आहे. क्या चिन्ह है? काय चिन्ह आहे? वो चिन्ह ये है, हे चिन्ह आहे प्रभु आपके द्वारा तुमच्याद्वारे उजड़े हुए नगरों को, देश को बसाएगा। आणि ओसाड पडलेल्या नगरांना देशांना तो बांधकाम करून घेणार आप आहे. चिन्ह बनना चाहते हैं? तुम्ही चिन्ह बनू इच्छिता काय? अगर चिन्ह बनना चाहते हैं, जर तुम्हाला चिन्ह बनायचं आहे, आपने उद्धार पाया है, जर तुम्ही तारण प्राप्ती झालेली आप आहे, आप प्रभु के मार्गों में चल रहे हैं, जर तुम्ही देवाच्या मार्गावर चालत तो आहात, आप और मैं एक चिन्ह के तौर पर प्रभु हमको 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 इस्तेमाल करेगा। आणि ह्या चिन्हाच्या द्वारे देव आम्हाला आमचा वापर करणार. इसलिए यीशु मसीह ने कहा, म्हणून येशू ख्रिस्ताने म्हटलं, यशाया 61:1-4 वचन में, यशाया 61:4 मध्ये 1-4 वचन में 1 पासून 4 पर्यंत यीशु यहाँ कह रहे हैं, येशू म्हणत आहे, प्रभु परमेश्वर का आत्मा मुझ पर आया है। देवाचा आत्मा माझ्यावर आला. और वो कहते हैं, क्यों आया है? कशासाठी आला? वहां पे लिखा हुआ है, त्या ठिकाणी लिहिले, और 4 वचन में लिखा है, 4थ्या वचनामध्ये लिहिले, तब त्यावेळेस अगर तेरे जीवन में यीशु कह रहा है कि मेरे जीवन में आत्मा उतरा है सुसमाचार सुनाने के लिए, मेरा अभिषेक वगैरह वगैरह, खेदित मनों वालों को शांति देने के लिए, और लास्ट में वो कहता है कि क्यों हुआ है, इसलिए तब वो कहता है, तब मैं वे बहुत काल के उजड़े वो स्थानों को फिर से बसाए। पुरातन काळची मोडतोड बांधून पुन्हा ते काढतील. क्यों हमें प्रभु ने आत्मा से भरा है? का आम्हाला देवाने आत्म्याने भरले? क्यों हम पर परमेश्वर का आत्मा आया है? का देवाचा आत्मा आमच्यावर आला आहे? क्यों परमेश्वर ने हमें अभिषेक किया है? का देवाने आम्हाला अभिषेक केला तो आहे? यहाँ पे कारण लिखा है प्रभु या ने ठिकाणी कारण लिहिले, कि बहुत काल के उजड़े हुए स्थानों को फिर से बसाने के आणि लिए। पुरातन काळची मोडतोड पुन्हा बांधून काढण्यासाठी आम्हाला बसवलेला आहे. सुनिए, ऐका, अभिषेक ये सिर्फ मेरा नाम ऊंचा हो इसलिए नहीं है, आणि अभिषेक फक्त माझं नाव उंच व्हावं यासाठी नाहीये. मेरे नाम की ख्याति प्राप्त हो इसलिए नहीं है, माझ्या नावाची ख्याती प्राप्त व्हावी म्हणून नाहीये. अभिषेक इसलिए है, अभिषेक याच्यासाठी प्रभु आहे. का आत्मा इसलिए हम पर आया है, देवाचा आत्मा आमच्यावर याच्यासाठी आलेला जो आहे. बहुत काल से पड़ी हुई जो चीजें है ना, जे पुरातन काळच्या ज्या पडलेल्या गोष्टी जो आहेत, उजड़े हुई चीजें है ना, ज्या ओसाड पडलेल्या गोष्टी उन आहेत, स्थानों को फिर से हम हरा भरा कर दें, त्याला पुन्हा आम्ही बांधकाम करावं, त्याला पुन्हा हर्षभरित करावं, फिर से उनको हम बसाएं। पुन्हा आम्ही ते त्यांचे पाय बांधून इसलिए काढावे. प्रभु का आत्मा हम पर आया। याच्यासाठी देवाचा आत्मा आमच्यावर आला आहे. आमीन। आमेन. समझ में आए क्यों प्रभु का आत्मा हम पर है? देवाचा आत्मा आमच्यावर काय आहे समजतंय का? लंगड़ों को सिर्फ छुटकारा देने के लिए नहीं, फक्त लंगड्याला सुटका देण्यासाठी नाही, लकवे को जीवन देने के लिए नहीं है, लकव्याला जीवन देण्यासाठी नाही. आत्मा इसलिए है, आत्मा आमच्यावर याच्यासाठी आहे, अभिषेक इसलिए है, अभिषेक याच्यासाठी आहे, जो उजड़े हुए जीवन है ना, जे ओसाड पडलेले जीवन आहेत उनको फिर से बसाने के त्याला लिए। पुन्हा वसवण्यासाठी आहे. इसलिए प्रभु ने हमें अभिषेक किया। म्हणून देवाने आम्हाला अभिषेक केला आहे. आमेन. यहाँ पे सिर्फ 7-8 लोग ही हैं, उनकी ताली बजती दादा, बाकी तो सब स्वर्ग में बैठ के सुन रहे हैं संदेश। हाथ, हाँ, मेरी प्रार्थना है कि आपके हाथ आज खुल जाए। अब प्रभु ने एक 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 भविष्यवाणी को प्रभु ने जो दिया था उसको कैसे पूरी करता है, इसके बारे में देखेंगे। आणि जी भविष्यवाणी देवाने केलेली आहे ती कशी पूर्ण करतो आपण ते पाहणार आहे. आमोस इसका 9 अध्याय, आमोस याचा 9वा अध्याय 11 और 12 वचन आणि 11 आणि 12 वचन पुराने नियम में है, आणि जुन्या करारामध्ये आहे. छोटा संदेष्टा है। आणि छोटा संदेष्टा आहे. आप सिर्फ आप लिख लो, बाइबल मत खोले आप, तुम्ही उघडू नका बायबल, फक्त लिहून घ्या. क्योंकि मेरे पास सीमित समय है। माझ्याकडे थोडा वेळ आहे. आपको कुछ मैं बोलना चाहता हूँ। मी काही सांगू यहाँ इच्छितो. पे आमोस ने एक भविष्यवाणी की है। आमोसाने ह्या ठिकाणी एक भविष्यवाणी केली. उसने भविष्यवाणी क्या किया है, काय केली? सुनिए। दाविदाचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन, बस उस समय मैं दाऊद की गिरी हुई झोपड़ी को खड़ा करूंगा। आणि दाविदाचा पडलेला डेरा मी उभारीन. यहाँ पे प्रभु ने एक अभिवचन दिया है। देवाने ह्या ठिकाणी एक अभिवचन दिलंय. दाऊद का जो झोपड़ी थी, दाऊद का जो डेरा था, जो तंबू था, वो गिर चुका था। आणि दाविदाचं जे घर होतं, जे डेरा होता, तो पडला होता. वो किस प्रकार गिरा मैं आपको बताना आणि चाहूंगा, कोणत्या पद्धतीने तो पडला मी तुम्हाला सांगू और इच्छितो. किस प्रकार वो खड़ा हुआ ये भी हम समझेंगे आज। आणि कोणत्या पद्धतीने पुन्हा उभा राहिला. और यही ते पण पाहूया. भविष्यवाणी
प्रेरितों ने प्रेषित 15 अध्याय 16 और 17 में की है। आणि हीच भविष्यवाणी प्रेषितांचे कृत्य 15 आणि 16 मध्ये आम्ही पाहणार. 15 अध्याय 16 और 17 में वो वहां पे पूरी हुई है। आणि 15वा अध्याय 16 आणि 17 वचनामध्ये ही भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. कैसे पूरी हुआ? कशी पद्धतीने पूर्ण झाली वहां पे लिखा है, या त्या ठिकाणी लिहिले. इसके बाद में फिर दाऊद का गिरा हुआ डेरा उठाऊंगा। आणि पुन्हा याच्याद्वारे दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा मी बांधीन. कैसे दाऊद का तंबू का आज के साथ में क्या संबंध है? आणि दाविदाच्या तंबूविषयी आजच्या दिवसाचा काय संबंध आहे? प्रभु ने क्या कहा है? प्रभूने काय मैं म्हटलंय? दाऊद का गिरा हुआ डेरा फिर से बसाऊंगा। आणि दाविदाचा जो पडलेला डेरा आहे पुन्हा मी उभारीन. वो किस प्रकार आज हमारे साथ में संबंध रखता है? आणि कोणत्या पद्धतीचा आमच्याशी संबंध आजचा आहे? भविष्यवक्ता आमोस ने ये कलेसिया के बारे में यहाँ पे लिखा हुआ है। आणि भविष्यवक्ता आमोस जो आहे त्याने मंडळीसाठी हे लिहिलेलं आहे. आमोस जो 9:11 में लिखा है, आमोस 9:11 मध्ये लिहिलंय. वो प्रेषित 15 अध्याय 13 से 18 वचन में ये कलेसिया के लिए ये भविष्यवाणी को रखता है। आणि प्रेषित 15 16 ते 18 वचनामध्ये हे मंडळीसाठी लिहिलेलं आहे. और ये प्रेषितों के कामों में हम देखते हैं कि ये भविष्यवाणी यहाँ पर पूरी होती है। आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये हे आम्ही पाहतो की हे भविष्यवाणी या ठिकाणी पूर्ण झाली. कैसे गिरा हुआ डेरा उठा है कशा पद्धतीने ते पडलेला डेरा उभा और राहिला. कैसे आपको और मुझे गिरे हुए डेरे को उठाना है। आणि आम्हाला कशा पद्धतीने पडलेल्या डेऱ्यांना उभं करायचं, कैसे हम आप और मैं कैसे लोगों के जीवन को खड़ा करेंगे। कोणत्या पद्धतीने आम्ही लोकांचं पडलेलं जीवन उभा करू शकतो. मैं थोड़ा सा दाऊद के बारे में कुछ पार्श्वभूमि बताना चाहता हूँ। पार्श्वभूमी मी सांगू इच्छितो दाविदाच्या बाबतीत. दावीद परमेश्वर के हृदय के अनुसार चलने वाला एक व्यक्ति है। दावीद देवाच्या अंतःकरण हृदयानुसार चालणारा व्यक्ती आहे. उसने परमेश्वर के लिए बहुत सारी लड़ाइयां लड़ी हैं। देवासाठी त्यांनी भरपूर लढाया जिंकल्या आहेत. उसने परमेश्वर के लिए शत्रुओं को पराजित किया है। आणि देवासाठी त्यांनी शत्रूंना हरवलेलं आहे. उसने इजराइल में परमेश्वर के राज्य को वो लेकर आया है। इस्रायल परमेश्वराचं राज्य इस्रायलामध्ये घेऊन आला. उसने परमेश्वर के लिए मंदिर को बनाया है परमेश्वरासाठी त्याने मंदिर बांधलं. और मंदिर बांधने के लिए जितनी भी सामग्री वहां लग रही थी वो दावीद ने वहां पर खड़ी की है। मंदिर बांधण्यासाठी जेवढ्याही वस्तू लागणार होत्या सर्व दाविदाने उभा केल्या. और परमेश्वर ने दाऊद के तंबू को खड़ा किया है। आणि परमेश्वराने दाविदाचं तंबू उभा केला. और प्रभु ने वादा किया दाऊद के साथ में कि तेरे वंश से ही राजा लोग आने वाले हैं। आणि परमेश्वराने अभिवचन दिले की तुझ्या वंशातूनच राजा येणार आहे. और इस राज सिंहासन पर तेरे वंश के लोग ही राज्य करने वाले हैं। आणि तुझ्या वंशातूनच लोक राज्य करतील. और तेरे वंश के लोग ही इस सिंहासन पर बैठेंगे। आणि तुझ्या वंशाचे लोकच सिंहासनावर बसतील. प्रभु ने उससे वादा किया। देवाने त्याला अभिवचन दिले. लेकिन जब हम देखते हैं कि जब ये आगे चलते हैं, आम्ही पुढे पाहत असताना इजराइल लोगों ने क्या किया? परमेश्वर को छोड़ दिया आणि इस्रायल लोकांनी काय केलं? देवाला सोडलं और अन्य चीजों के पीछे वो चलने आणि लगे। अन्य गोष्टीच्या मागे ते चालू लागले. उन्होंने परमेश्वर को भूल गए। देवाला ते विसरले परमेश्वर के मार्ग में चलना उन्होंने छोड़ दिया। आणि देवाच्या मागे चालणं त्यांनी सोडलं. लेकिन इन्होंने छोड़ दिया, इन्होंने प्रेम करना छोड़ दिया, लेकिन परमेश्वर ने प्रेम करना नहीं छोड़ा। या लोकांनी देवावर प्रेम करणं सोडलं पण देवाने यांच्यावर प्रेम करणं सोडलं नाही. सुनिए, मेरा परमेश्वर हमें कभी नहीं छोड़ता। आणि आमचा परमेश्वर आम्हाला कधीही सोडत नाही. उसका प्रेम हमेशा हमारे ऊपर बना रहता है। देवाचं प्रेम नेहमी आमच्यावर टिकून आहे. भले ही हम प्रभु को भूल जाएं, कदाचित आम्ही देवाला विसरून जाऊ, हम प्रभु के प्यार में पीछे हट जाएं, आम्ही देवाच्या प्रेमात मागे पडू इस संसार का प्रेम हमें घेर लेता है, प्रभु के प्रेम को भूल जाते हैं। आणि ह्या जगाच्या प्रेमामध्ये आम्हाला घुरपटून जाऊन आम्ही देवाचं प्रेम विसरून जाऊ. लेकिन मेरा परमेश्वर उसके प्रेम को कभी नहीं भूलता। पण देव त्याचं प्रेम कधी विसरत नाही. इन्होंने प्रभु के प्रेम को भूल गए, ह्या लोकांनी देवाच्या प्रेमाला विसरले. इसलिए प्रभु ने अपने प्रेम के खातिर उनको ताड़ना देना शुरू किया। पण देव त्याच्या प्रेमा पोटी तो सांगू लागला. उसने बेबीलोन राष्ट्र को यहाँ लेकर आया। तो बेबीलोन राष्ट्राला घेऊन आला. जो नबूकदनेस्सर राजा है बेबीलोन का, जो उसने इजराइल को जीत लिया। आणि जो नबूकदनेस्सर जो राजा आहे त्याने इस्रायलावर जीत हासिल केली. उसने पूरे यरूशलेम को जला डाला। त्याने पूर्ण यरूशलेम जाळून टाकली. उसने मंदिर को पूरी से नष्ट कर दिया। पूर्णपणे मंदिर नष्ट केलं. उसने इजराइल देश पर अपना अधिकार ले लिया। इस्रायल देश त्याच्या ताब्यात घेतला और उस देश को पूरी तरह से उजाड़ दिया आणि उसने। त्या देशाला पूर्णपणे ओसाड करून और टाकलं. वहाँ राजा थे और जो राजा थे, वहाँ जो परिवार थे, उसने बंदी बनाकर उनको बंदवाई में लेकर आणि गया। त्या
सर्व राजांना त्या ठिकाणच्या लोकांना बंदी बनवून घेऊन गेला. आप इसको दूसरे राजे 25 अध्याय 1 से 21 वचन में पढ़ सकते हैं. 2 राजे 25 अध्याय 1 ते 21 पर्यंत तुम्ही वाचू शकता. आप घर पे जाके उसको मनन करना. घरी जाऊन तुम्ही मनन करा. दूसरे राजे 2 राजे 25 अध्याय 25वा अध्याय 1 से 21 वचन में. 1 पासून 21 और वचनापर्यंत. यहाँ पर हम देखते हैं कि यीशु के तंबू का यहाँ पर पतन होता है. आणि ह्या ठिकाणी प्रभु येशूच्या तंबू विषयी सांगितलं आहे. दाऊद के तंबू का पतन होता है. दाविदाच्या तंबूचं पतन ह्या ठिकाणी झालेलं और आहे. अब तक उसकी स्थिति ठीक नहीं हुई. आणि अजूनपर्यंत त्याची परिस्थिती सुधारित झालेली इसलिए नाही. आमोस की पुस्तक में परमेश्वर ने प्रतिज्ञा की है. म्हणून आमोसच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने अभिवचन दिलं. एक दिन वे दाऊद के गिरे हुए डेरे को फिर से खड़ा करेगा. आणि एक दिवशी मी ह्या दाऊदाच्या पडलेल्या तंबूला मी उभं करीन. फिर से मैं एक बार उसको खड़ा करूंगा. पुन्हा एकदा मी त्याला उभं करीन. और आमोस 9 अध्याय 11 वचन में हम देखते हैं जो भविष्यवाणी प्रभु यहाँ करता के किया है वो प्रेषितों की पुस्तक में हम पूरा होता हुआ देखते आणि हैं. आमोस 9:11 मध्ये जी भविष्यवाणी केलेली आहे ती प्रेषितांच्या कृत्यामध्ये ती पूर्ण झालेली आहे. कैसे? कशा पद्धतीने? अन्य जातियों का उद्धार जो है पुराने नियम की भविष्यवाणी की पूर्णता है. आणि अन्य जातीच्या लोकांचा जे तारण आहे ते जुन्या करारातल्या भविष्यवाणीची पूर्णता आहे. आप और मैं है. तुम्ही आणि मी आहोत. आप और मैं. तुम्ही आणि मी आहोत. आप और मैं. तुम्ही आणि मी आहोत. ये भविष्यवाणी ही भविष्यवाणी आहे. प्रेषितों की किताब में पूरा हुआ है. प्रेषितांच्या कृत्यामध्ये पूर्ण झाली. जब अन्य जाति के लोगों को उद्धार मिलना शुरू हुआ. आणि अन्य जातीच्या लोकांना तारण मिळायला लागलं. और किसके द्वारा मिला है? कुणाच्या द्वारे? यीशु मसीह के द्वारा. येशू ख्रिस्ताच्या द्वारे. यीशु मसीह कौन से वंश से आया? येशू कोणत्या वंशातून आला? दाऊद के वंश से आया. दाऊदाच्या वंशातून और आला. परमेश्वर उसके डेरे को खड़ा करना शुरू कर आणि दिया. परमेश्वराने त्याचा डेरा उभा करण्यास सुरुवात केली. जो गिरी व्यवस्थाएं थी जी पडलेल्या गोष्टी होत्या प्रभु उसको खड़ा कर रहा है. देव त्याला उभा करत आहे. आत्माओं की फसल परमेश्वर इस समय काट रहा है. आणि आत्म्याचं जे पीक आहे परमेश्वर त्याची आज कापणी करत आहे. किसके द्वारा? कशाच्या द्वारे? चर्च के द्वारा. मंडळीच्या द्वारे. दाऊद का डेरा क्या है? दाऊदाचा डेरा म्हणजे वो काय? कलश को दिखाता है. आणि ते मंडळीला दर्शवत आहे. तंबू का अर्थ क्या है? तंबू म्हणजे काय? आश्रय है. आश्रय आहे. आश्रय है. आश्रय आहे. तंबू का मतलब होता है तंबूचा अर्थ आहे जहाँ पर आश्रय मिले. ज्या ठिकाणी आश्रय मिळेल. तंबू का मतलब है तंबूचा अर्थ आहे घर है. घर आहे. तंबू का मतलब है तंबूचा अर्थ आहे राज्य है. राज्य आहे. तंबू का मतलब है तंबूचा अर्थ आहे एक झोपड़ी है एक झोपडी आहे जहाँ पे वहाँ आश्रय मिल सके. ज्या ठिकाणी आश्रय मिळेल. और कलसिया आज उसी को दिखाती है आणि मंडळी आज त्याला दर्शवत जो आहे. थके हुए लोगों को आश्रय दे सके. आणि दमलेल्या थकलेल्या लोकांना आश्रय देईल. कहाँ पे आश्रय मिलेगा? आश्रय कोणत्या ठिकाणी मिळेल? दाऊद के डेरे में मिलेगा. दाऊदाच्या डेऱ्यामध्ये मिळेल. और दाऊद का डेरा क्या है? दाऊदाचा डेरा काय ये आहे? कलसिया को दिखाता आणि है. ते मंडळीला दर्शवत आहे. इसलिए यीशु ने कहा म्हणून येशूने म्हटलं जो बोझ से दबे हुए लोग हैं मेरे पास में जे आए, ओझ्याने दबलेले लोक आहेत त्यांनी माझ्याकडे या. मैं उसको विश्राम दूंगा. मी तुम्हाला विसावा देईन. सुनिए ऐका आज मेरा परमेश्वर आज माझा देव दाऊद के डेरे को खड़ा कर रहा है दाऊदाच्या डेऱ्याला उभारत आहे. कलीसिया के द्वारा मंडळीच्या कि द्वारे. बहुत सारे लोग आकर वहां पे विश्राम ले सके. आणि बरेचसे लोक येऊन त्या ठिकाणी विसावा घ्यावा त्यांनी. आमीन. आमीन. आज आपको और मुझे कहाँ विश्राम मिल रहा है? तुम्हाला आणि मला आता विसावा कुठं भेटत आहे? परमेश्वर के मंदिर में. परमेश्वराच्या मंदिरामध्ये. इसलिए 38 साल का आदमी को मालूम था कि मंदिर में जाना बहुत जरूरी है. म्हणून 38 वर्षाच्या व्यक्तीला ठाऊक झालं होतं की मंदिरात जाणं फार गरजेचं वहां पे आहे. यीशु मिलेगा त्या ठिकाणी येशू और भेटेल यीशु मुझे विश्राम देगा. आणि येशू मला विसावा देईल. इस संसार में जाइए आप, ह्या जगामध्ये जा. देखिए कितना कितना टेंशन है, किती टेन्शन तणाव आहे. कितना 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 काम का बोझ है. किती कामाचं ओझ आहे. सब चारों तरफ देखे प्रॉब्लम ही प्रॉब्लम नजर आती है. आणि चारी दिशांनी समस्या दिसतात. जब आप DTH एयरटेल जब लगाते हैं, आणि ज्यावेळेस ते एअरटेल वगैरे चॅनल आपण लावतो पता नहीं कितने हजार चैनल है. कितीतरी हजार चॅनल आहेत. आप कौन से भी चैनल डालो, कोणतंही चॅनल लावा सब जगह प्रॉब्लम है. सर्व ठिकाणी समस्या दिसतील. सब जगह समस्या है. सर्व ठिकाणी समस्या दिसतील. अभी अभी 5 मिनट पहले ये खबर सुनने आई. आता 5 मिनिटापूर्वी ही बातमी घडली. हमारा कैमरामैन आपके सामने ये न्यूज लेकर आ रहा है. आमचा कॅमेरामॅन तुमच्या समोर ही बातमी घेऊन येत आहे. द कैमरामैन हाँ जी हेलो 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 हाँ जी आया आवाज आ रहा है. वो सब पूरी रिपोर्ट देता है. आणि ती संपूर्ण रिपोर्ट त्या ठिकाणी मिळेल. हमें उससे कोई उत्तेजन नहीं मिलता, आम्हाला त्याच्यातून उत्तेजन तर काही भेटत नाही. टेंशन मिलता. तणाव मात्र भेटतो. संसार की आर्थिक परिस्थिति गिर गई. गूगल ने 1 लाख लोगों को निकाल दिया. आणि जगावर आर्थिक संकट आलेलं आहे.
और फेसबुक ने इतने लाख लोगों को निकाल दिया। आणि फेसबुकने एवढ्या लाख लोकांना काढून टाकलं. अब वो सुनकर हम भी टेंशन में, आणि ते ऐकून आम्ही पण टेन्शन मध्ये. शायद मेरा नंबर ना हो, माझा नंबर नसावा त्याच्यात. शायद उसको लेटर फेसबुक वाला मुझे नोटिस ना दे दे. कदाचित मला नोटीस येऊ नये. हम डरे हो जाते हैं, आणि मग आम्ही घाबरतो, प्रार्थना करते हैं, प्रार्थना करतो, खुदा बाप मेरा नंबर ना आए, खुदा देवा बाप माझा मेरा नंबर येऊ नये. और आ भी गया. आणि जरी आला, मैंने प्रार्थना की थी, प्रभु ने मुझे वहां से निकाल दिया. आणि मी प्रार्थना केली होती की देवाने मला काढलं. अच्छा हुआ निकाल दिया. चांगलं झालं ना काढलं. तेरा भरोसा गूगल पे नहीं है, तेरा भरोसा प्रभु पे होना चाहिए. आणि तुझा भरोसा गुगल वरती नाही तर देवावर असायला हवा. तेरा भरोसा फेसबुक नहीं है. तुझा जो विश्वास आहे तो फेसबुक वर नसावा. मुझे फेसबुक और गूगल वाला रोटी नहीं खिलाता. आणि फेसबुक वाला आणि गुगल वाला आम्हाला भाकर देत नाही. मेरी रोटी प्रभु से आती है. आणि माझी भाकर देवापासून येते. खुदा से मेरी रोटी आती देवापासून येते. है. आप डरिए मत, क्या संसार की परिस्थिति, डरिए मत. आणि ह्या जगाची काय परिस्थिती असली तरी तुम्ही घाबरू नका. निकालने दो, क्या निकाल. काय कुणाला काढायचे काढून टाकू द्या. आप मंदिर में आके प्रभु की आराधना करते तुम्ही हैं. देवाकडे मंदिरात येऊन देवाची आराधना करायला सुरुवात करा. जंगल में भी खिलाने वाला मेरा खुदा है. जंगलामध्ये सुद्धा जेवण देणारा माझा देव आहे. मिस्र से निकाल दिया ना, संसार से निकाला, प्रभु चल कनान देश में लेके चलता हूँ. आणि मिस्र मधून काढला आणि चला तर तुला कनानामध्ये घेऊन जातो. मैं क्या कर सकता हूँ ना रस्ते में वो दिखाता हूँ तेरे को. आणि मी तुला दाखवतो की मी काय करू शकतो. रस्त्यामध्ये दाखवेन. तेरे लिए आकाश भी खोल सकता हूँ. तुझ्यासाठी मी आकाश पण उघडू शकतो. प्रभु आज चिकन लग रहा है, खाओ. मैं असं वाटतं की आज मला चिकन खावंसं वाटतंय. मेथी खा खा के परेशान हो गया प्रभु. मेथी खाऊन मी त्रस्त आहे. मेथी में अगर सूखट आ जाए तो प्रभु और मजा आ जाए. अगर आज मच्छी मिल जाए तो बड़ा मजा आ जाए. प्रभु मिस्र में खाता था प्रभु, वहाँ बहुत अच्छा था, लेकिन तेरे साथ चलने से ना क्या वो कंटाला है प्रभु भाजी का. आणि मिस्रमध्ये मी भरपूर खात होतो, मासे खात होतो. प्रभू आता खायला भेटलं तर बरं होईल. प्रभु बोला बेटा क्या खाना है. काय खायचे तुला. मांस. मांस खायचे. प्रभु मांस खिला दे. प्रभू मांस खायचे. आज ही शाम को आजच रात्री इतना खिलाऊंगा, एवढं खायला घालीन, इतना खिलाऊंगा, एवढं घालीन, तो भी याद करेगा. तुला सुद्धा आठवण राहील. पेट बिगड़ना जाए सर, उसका ध्यान रखो. और प्रभु उनको खिलाते गया. आणि प्रभू त्या लोकांना खाऊ घालत होता. 40 साल खिलाया. 40 वर्ष त्यांना जेवण देत होता. और ये प्रभु का वादा है. आणि हे प्रभूचा विवचन आहे. एक बार यीशु का हाथ पकड़ा, एकदा जर का प्रभूचा हात पकडला वो खिलाएगा. तो देणार म्हणजे वो देणार. खिलाएगा. तो आम्हाला खायला देईल. चिंता नहीं करना. घाबरू नका. चिंता नहीं करना. चिंता करू नका. चिंता नहीं करना. चिंता करायची नाहीये. पड़ोसी को बोला चिंता नहीं करना. शेजाऱ्याला सांगा चिंता करू नका. और न्यूज देखना बंद कर देना थोड़ा. आणि खरं तर बातम्या पाहणंच बंद करा. आज शेयर मार्केट गिर चुका है पूरी तरह से. मैंने भी लगाया था शाहिद. अरे जिसको गिरना है गिर दो. प्रभु बोला मैं गिरे हुए को उठाने वाला हूँ. आणि ज्यांना पडायचे पडू द्या. देव म्हटला मी पडणाऱ्यांना उभं करीन. बोलता डेरे को खड़ा करूंगा. उभं करीन. अब किस पे विश्वास करो, गिरी हुई चीज पे या डेरे को खड़ा करने वाले पे. पडलेल्या गोष्टीवर विश्वास करणार की उभं करणाऱ्यावर. सच्चे तो मार्केट में कुछ भी हो जाए, मग मार्केटमध्ये काही होऊ द्या, आप डरेंगे नहीं. तुम्ही घाबरणार नाही. पड़ोसी को बोलना डरना नहीं है. आमेन. आमेन. हमें क्या करना है. आम्हाला काय करायचं. दाऊद के जैसा प्रभु के साथ में अपने हृदय को लगा के रखना. आणि दाविदा समान आमचं हृदय देवाशी आमचं हृदय जडलं पाहिजे. परमेश्वर ने दाऊद के विषय में गवाही दिया. देवाने साक्ष दिली दाविदाविषयी. क्या कहता है. काय म्हणत आहे. ये मेरे मन के जैसा है. हा माझ्या मनासारखा आहे. ये मेरी इच्छा को पूरी करेगा. हा माझी इच्छा पूर्ण करेल. खुदा बोल रहा है. देव म्हणत आहे ये मेरे मन के जैसा. हा माझ्या मनासारखा और आहे. कौन गवाही दे रहा है. आणि कोण साक्ष देत आहे. दुनिया को बनाने वाला देव जो ह्या जगाला निर्माण करणार आहे वो गवाही दे रहा है. तो साक्ष देत आहे. ये मेरे मन के जैसा. हा माझ्या मनासारखा आहे. आज हमारे विषय में गवाही देना है प्रभु ने. आज आमच्या विषयी सुद्धा अशी साक्ष देवाने द्यावी. कहाँ पर प्रभु गवाही देता है मालूम है. कोणत्या ठिकाणी देव साक्षी देतो ठाऊक आहे. स्वर्ग के अंदर. अब जो स्वर्गदूत के बीच में मेरा परमेश्वर गवाही देता है, अमित मेरे मन के जैसा है. आणि अब्जो स्वर्गदूतांच्या मध्ये उभे राहून स्वर्गदूतांच्या समोर देव साक्षी देतो की अमित माझ्या मनासारखा. वो मेरी इच्छा को पूरी करेगा. तो माझी इच्छा पूर्ण करेल. ये प्रभु गवाही देता है. आणि देव साक्षी देतो. आप खुश नहीं है. तुम्ही आनंदी नाहीये. काय दादा आपले घरी साक्षी बरोबर देत नाही आपली तर देव कुठे. कोई बात नहीं, घर में दो या न दो, लेकिन मेरा खुदा आपकी साक्षी गवाही देता है.
आणि देव तुमची साक्ष देतो. आमेन. आमेन. आप खुश नहीं है? तुम्ही आनंदी नाहीये? गवाही दे रहा है प्रभु आपके बारे में. देव तुमच्यासाठी साक्ष देत आहे. अब सुनिए, ऐका. और दाऊद का पुत्र जो है सुलेमान के शासन में भी वो आगे चलते रहे, बढ़ते रहे. आणि दाविदाचा जो पुत्र आहे तो शल्मोन जो आहे तो पुढे चालत राहिला. उसके बाद में हम देखते हैं कि उसके बाद में वहां पे पाप निर्माण हुआ, पाप आया, त्या ठिकाणी पाप आलं त्या ठिकाणी. और वहां पे पूरी तरह से दाऊद का डेरा जो है वो गिर गया है. आणि पूर्णपणे ते जो दाविदाचा जो डेरा आहे तो पडला. पूरी तरह से दाऊद का डेरा गिर गया पूर्ण पडला. और यहाँ प्रभु कह रहा है, मग देव म्हणत आहे, मैं उसको उठाऊंगा. मी त्याला उभं करीन. और हम देखते हैं कि दाऊद डेरे को खड़ा करने के लिए अलग अलग योजनाएं करता है. आणि जो दावीद आहे तो डेरा उभं करण्यासाठी वेगवेगळ्या योजना करतो. और हम देखते हैं कि वो संदूक को लेकर जो संदूक था, परमेश्वर का कोष था, उसको वो लेने की योजना लाने की योजना बनाता है. आणि परमेश्वराच्या कोशाला घेऊन येण्याची योजना दावीद करतो. जो मूसा के तंबू में जो था, जो मोशेच्या तंबूमध्ये होता, हम देखते हैं कि मूसा के तंबू में 3 भाग थे. आणि मोशेच्या तंबूमध्ये 3 भाग होते. आम्हाला माहिती आहे. मूसा, अच्छा, प्रभु ने क्यों कहा कि मैं दाऊद के तंबू को स्थापित करूंगा? आणि देवाने असं का म्हटलं की मी दाविदाच्या तंबूचे स्थापन करीन? मूसा के तंबू को क्यों नहीं कहा? मोशेच्या तंबूला का म्हटलं नाही? सलमोन के मंदिर को क्यों नहीं कहा? शल्मोनाच्या मंदिराला का म्हटलं नाही? दाऊद का जो मंदिर जो तंबू था वो बहुत साधारण था. आणि दाविदाचा जो तंबू आहे एकदम सामान्य होता. और जो मंदिर था सलमोन राजा का, उसका तो वैभव अतिशय वैभव था. आणि शल्मोनाचं जे मंदिर होतं त्या ठिकाणचं अतिशय वैभवशाली होतं. लेकिन परमेश्वर ने नहीं कहा कि मैं मूसा के तंबू को बांधूंगा, सुलेमान के मंदिर को बांधूंगा. पण देवाने असं म्हटलं नाही की मोशेच्या तंबूला मी उभं करीन किंवा शल्मोनाच्या तंबूला उभं करीन. लेकिन प्रभु ने कहा मैं दावीद के तंबू को खड़ा पण करूंगा. दाविदाच्या तंबूला उभं करीन असं देवाने म्हटलं. क्यों ऐसा का कहा? असं म्हटलं? सुनिए, ऐका. मूसा का जो तंबू था, आणि मोशेचा जो तंबू होता उसमें 3 भाग थे. त्याच्यामध्ये 3 भाग होते. अगर आप परमेश्वर को मिलना है, जर तुम्हाला देवाला भेटायचंय, आम्हाला नाही, म्हणजे अगर प्रभु को मिलने जाना है तो सिर्फ याजक, महायाजक ही प्रभु को मिल सकता था. आणि त्यावेळेस जर देवाला भेटायचं असेल तर फक्त याजकच जाऊ शकत होता. बहुत सारी विधियां उसको करना पड़ता था. बऱ्याचशा विधी त्याला करावे लागायचे. और फिर भी डर के साथ में वो प्रभु के परम स्थान में जाता था. तरी सुद्धा तो परम स्थानामध्ये एक भीतीच्या द्वारे तो जात होता. और वहां प्रभु से मुलाकात करता था. आणि मग देवाशी भेटत होता. लेकिन दाऊद का मंडप वैसा नहीं था. पण दाविदाचा मंडप असा नव्हता. दाऊद का मंडप पूरा खुला हुआ था. आणि दाविदाचा मंडप पूर्णपणे उघडा और होता. दाऊद के मंडप में परमेश्वर का कोष रखा हुआ था. आणि दाविदाच्या मंडपामध्ये परमेश्वराचा कोष ठेवला होता. वहां सिर्फ याजक लोग नहीं मिल सकते थे. फक्त याजकच नाही भेटायचे. वहां सभी लोग परमेश्वर को त्या मिल सकते ठिकाणी थे. सर्व लोक परमेश्वराला भेटू शकत ये होते. फर्क था हा फरक होता कि दाऊद के मंडप में सभी लोग जाकर प्रभु के संदूक को देख सकते थे. आणि दाविदाच्या मंदिरामध्ये सर्व लोक जाऊन ते परमेश्वराचा कोष पाहू शकत और होते. फिर इसीलिए दाऊद ने वहां पर उस संदूक को लेकर आया. आणि म्हणून तर दावीद त्या ठिकाणी तो संदूक घेऊन मेरे आला. पास में समय नहीं है वो कैसे फेल हुआ और संदूक लाने के समय और कैसे वो लेकर आया संदूक को, अभी समय नहीं है मेरे पास में बताने के लिए. आणि त्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी माझ्याकडे आता वेळ नाहीये. लेकिन वो तंबू को लेकर आया. तंबू का मतलब परमेश्वर के उपस्थिति को लेकर आया. आणि तंबू याचा अर्थ आहे देवाची उपस्थिती तो घेऊन आला. और उसने वहां पे अलग अलग संगीतकारों को, वहां पे जो आराधना करने वाले लोगों को खड़ा किया. आणि अनेक संगीतकार देवाची आराधना करण्यासाठी त्या ठिकाणी तो घेऊन और आला. परमेश्वर उसके बारे में क्या कहता आणि है? देव काय म्हणत आहे? भजन संहिता 132 13 और 14 आणि वचन. स्तोत्र संहिता 132 13 14 मध्ये देखिए कितना सुंदर रीति से वो कहता है. किती सुंदर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. भजन संहिता 132 स्तोत्र संहिता 132 13 और 14 वचन. 13 आणि 14 वचन आपण वाचूया. वो कहता है, कारण यहोवाने सियोन निवडले आहे. सुनिए, दाऊद ने अपना तंबू कहाँ खड़ा किया? ऐका, दाविदाने तंबू कुठे उभा केलाय? सियोन में खड़ा किया. सियोन मध्ये उभा केलाय. परमेश्वर ने सियोन में दाऊद के द्वारा अपना तंबू वहां पे खड़ा किया. आणि परमेश्वराने दाविदाच्या द्वारे त्याचा तंबू उभा केला आहे. इसलिए परमेश्वर यहाँ कहता है, म्हणून देव म्हणतो यहोवा ने सियोन को अपनाया है. आणि यहोवाने सियोन स्वीकारले आहे. आपल्या वस्तीसाठी त्याने त्याची इच्छा धरली आहे. परमेश्वर की इच्छा थी कि मेरा निवासी स्थान बने. हे सर्व काळ माझ्या विसाव्याचे ठिकाण आहे. सुनिए, परमेश्वर वहां पे विश्राम करता है. येथे मी राहीन, कारण
ह्याची मी इच्छा धरली आहे. प्रभु ने इच्छा रखा है. देवाने इच्छा ठेवली आहे. सुनिए, जैसे आपकी और मेरी इच्छा होती है ना, जसं तुमची आणि माझी इच्छा असते वैसे परमेश्वर की इच्छा है तसंच देवाची इच्छा कि असते. वो उसके निवास स्थान में आके विश्राम प्राप्त करे. त्याची इच्छा आहे की निवास स्थानामध्ये येऊन त्याने आराम करावा, विसावा घ्यावा. आमीन. आमेन. इसलिए सियोन में उसका दावीद ने अपने तंबू को खड़ा किया. म्हणून दाविदाने सियोन मध्ये तंबू उभा केला. और दाऊद के डेरा जो गिरने का कारण था, हम जानते हैं कि वो पतन था. आणि दाविदाचं जे पडण्याचं कारण होतं आम्हाला ठाऊक आहे, एक पाप होतं. और एक भविष्यवाणी को मैं आपके सामने रखूंगा. अजून एक भविष्यवाणी मी तुमच्या समोर ठेवेन. कैसे वो पूरा हुआ, कशी ती पूर्ण झाली, कैसे हमारे जीवन को दिखाता है. कसं आमच्या जीवनाविषयी ते दर्शवत आहे. आमोस इसका 9 अध्याय 12 वचन. आमोस 9 आणि 12 आपण वाचूया. सुनिए, 9 अध्याय 12 वचन. आप लोग मेरे साथ में हैं. प्रभु उसके डेरे को खड़ा कर रहा है. आमीन. आमोस इसका 9 अध्याय 12 वचन. अशासाठी की त्यांनी आदोमाच्या उरलेल्यांना. बस यहां पर परमेश्वर कह, मैं दावीद के गिरे हुए डेरे को खड़ा करूंगा. और 12 वचन में वो कहता है अशासाठी की हाँ. त्यांनी आदोमाच्या उरलेल्यांना आदोमियों के आणि ज्या राष्ट्रांना माझे नाव ठेवले आहे त्या सर्व राष्ट्रांना आपल्या ताब्यात घ्यावे. यहोवा जो हे करतो तो असे म्हणतो. सुन, यहाँ पे अदोमियों के बारे में लिखा है. या ठिकाणी अदोमी ह्या लोकांसाठी लिहिलंय. अदोमियों को, जो मेरे बचे हुए अदोमी है ना, उनके द्वारा मैं अधिकार को लेकर आऊंगा. आणि जे माझे शिल्लक राहिलेले अदोमी लोक आहेत त्यांच्या द्वारे मी अधिकार घेऊन. सुनिए, अदोमी कौन है? अदोमी कोण आहे? ये अदोम जो है ना, एसाव और उसके वंशजों को दिया हुआ नाम है. आणि येसाव आणि त्याच्या वंशजाला दिलेलं नाव हे अदोम आहे. आप मेरे साथ में रहिए. माझ्यासोबत तुम्ही राहा. आप थोड़ा बाहर मत जाइए, तुम्ही बाहेर जाऊ नका, मेरे साथ में बने रहे. माझ्यासोबत टिकून राहा. ये अदोमी शब्द है ना, आप इसको अंडरलाइन कर सकते आणि अदोम हा जो शब्द आहे ह्याला तुम्ही अंडरलाईन करा. हैं. बहुत महत्व का शब्द है. खूप महत्वाचा शब्द और आहे. ये जो शब्द है, हा जो शब्द ये आहे एदोमी जो शब्द है, ये एदोम एसाव और उसके वंशजों को दिया गया नाम है. आणि हा जो आदोम शब्द आहे ना, येसाव याच्या वंशजाचा दिलेला आहे. और एसाव कौन है? येसाव कोण ये आहे? इसहाक का बेटा है. इसहाकाचा मुलगा आहे. और हम जानते हैं आम्हाला ठाऊक आहे. इसने याकूब को अपने पहलोटे का अधिकार को बेच दिया है. म्हणून याकोबाला त्याने त्याचा अधिकार विकून टाकला. उसने खाने के चक्कर में अपने पहलोटे का अधिकार को खो दिया. आणि याकोबाला येसावाने त्याचा अधिकार विकून टाकला. ये अधिकार को खो दिया है. त्याने अधिकार हरवला. सुनिए, गमावला. अधिकार खो दिया है. अधिकार गमावला. आदाम ने भी अपने अधिकार को खो दिया. आणि आदामाने सुद्धा त्याचा अधिकार त्याने गमावला. किसको दे दिया अधिकार? कुणाला दिला अधिकार? शैतान को अधिकार दे दिया. शैतानाला त्याने अधिकार दिला. सुनिए, ऐका, परमेश्वर ये अधिकार को वापस लेना चाहता है. आणि परमेश्वर हा अधिकार परत घेऊ इच्छितो. वापस लेना चाहता है. व परत घेऊ इच्छितो. किसके द्वारा? कुणाच्या द्वारे? एदम के द्वारा. आदोमाच्या द्वारे. सुनिए, भजन संहिता 40 अध्याय और 3 वचन पढ़ेंगे. आणि स्तोत्र संहिता 40 आणि 3 आपण वचन सुनिए. वाचूया. आणि आमच्या देवाला स्तवन हे नवे गीत त्याने माझ्या मुखात घातले आहे. पुष्कळ लोक हे पाहून भय धरतील आणि यहोवाच्या ठाई भरवसा ठेवतील. परमेश्वर ने कहा, मैं एक नया गीत तेरे मुंह में डालूंगा. आणि देवाने म्हटलं की एक नवीन गीत तुझ्या मुखामध्ये मी घालीन. और परमेश्वर ने यहाँ बोला कि मैं मेरी प्रशंसा को बढ़ाऊंगा. आणि परमेश्वराने म्हटलं की या ठिकाणी माझी प्रशंसा मी वाढवीन. अभी आप सुनते रहो. तुम्ही ऐका. प्रकाशित वाक्य 14 में जब हम पढ़ते हैं, आणि प्रकाशित वाक्य 14 मध्ये जर आम्ही वहां पे भी वाचलं, एक नए गीत के बारे में आया. त्या ठिकाणी सुद्धा नवीन गीताविषयी लिहिले. 1,44,000 लोग वो नया गीत गा रहे हैं. 1,44,000 लोक त्या ठिकाणी नवीन गीत गात आहेत. परमेश्वर की आराधना कर रहे हैं. परमेश्वराची आराधना करत लेकिन आहेत. ये आराधना का जो साथ है ना, आणि आराधनेची जी ही साथ आहे, ये अनंत सुसमाचार के बारे में बताता है. आणि अनंत सुवार्तेच्या बद्दल सांगत आहे. आराधना और सुसमाचार, आराधना आणि सुवार्ता इसको अलग नहीं कर सकते. याला वेगळं करू शकत इसलिए नाही. प्रकाशित 14:6 में लिखा है, आणि प्रकटीकरण 14:6 मध्ये कि बहुत सारे राष्ट्र, अन्य जाति, भाषा के लोग ये परमेश्वर की आराधना कर रहे हैं. आणि वेगवेगळ्या जातीचे लोक, अन्य भाषा बोलणारे लोक देवाची आराधना ये करत आहेत. नया गीत गा रहे हे हैं. नवीन गीत गात नया आहेत. गीत गा रहे हैं. नवीन गीत गात आहे. नया गीत तब गाएंगे जब आदमी को छुटकारा मिलता आणि है. नवीन गीत
कधी व्यक्ती गातो ज्या वेळेस त्याला सुटका भेटते, जब वो आनंदित होता है। ज्या वेळेस तो आनंदी होतो। दुख में कोई गीत नहीं गाता, दुःखामध्ये कोणीही गीत गाऊ शकत नाही, तो लेकिन जब आनंद होता है ज्या वेळेस आनंद होतो तो नया गीत शुरुआत होती है। मग नव्या गीताला सुरुवात होते। प्रकाशित वाक्य 5 वचन में भी यही, 5वें अध्याय में भी यही लिखा है आणि प्रकटीकरण 5व्या अध्यायामध्ये सुद्धा हेच लिहिलंय कि मैं एक नया गीत उनके मुख में डालूंगा। आणि मी नवीन गीत त्यांच्या मुखामध्ये घालीन। और बहुत सारे लोग जो हैं, नए लोग जो हैं, राष्ट्रीय हैं, जो अन्य जाति के लोग हैं, प्रभु की आराधना करते हुए यहाँ मिलते हैं। आणि जे नवीन अन्य जातीचे जे लोक आहेत देवाची आराधना करत असताना आम्हाला पाहायला भेटतात। और वहां प्रभु की आराधना करते हुए हम पाते हैं। आणि देवाची आराधना करत असताना आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं। आराधना वही करता है जो छुटकारा पाता है, आराधना तोच करतो ज्याची सुटका झालेली जो आहे, जो जो पाप से मुक्त होता है। जो पापापासून मुक्त आहे। हम देखते हैं यहाँ पर स्वर्ग के अंदर पाप से मुक्त हुए लोग प्रभु की आराधना कर रहे नए गीत गाकर। आणि आम्ही ह्या ठिकाणी पाहतो की पापापासून मुक्त झालेले लोक स्वर्गामध्ये आराधना करत आहेत। और ये आराधना नया गीत ये किसने उनको दिलाया है? आणि आराधना हे नवीन गीत त्यांना कोणी दिलं? ये कौन लोग हैं? हे कोणते लोक ये आहेत? पाप से मुक्त हुए लोग हैं, पापापासून सुटलेले लोक ये आहेत, उद्धार पाए हुए लोग हैं, हे तारण प्राप्ती झालेले जो लोक आहेत, स्वर्ग के अंदर परमेश्वर की आराधना कर रहे हैं। जे स्वर्गामध्ये देवाची आराधना करत आहेत, ये परमेश्वर के लिए नया गीत गा रहे हैं। परमेश्वरासाठी नवीन गीत गात आहेत। लेकिन ये किसने उनको मुक्तता दिलाई है? पण ही सुटका त्यांना कोणी दिली? एक ही व्यक्ति ने, एकच व्यक्ती आहे, उसका नाम यीशु मसीह है। त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे। यीशु मसीह के द्वारा उद्धार उनको मिला, अनंत जीवन का सुसमाचार उनको मिला, वो पापों से मुक्त हुए, उद्धार पाए और ये स्वर्ग चले गए और स्वर्ग में परमेश्वर के लिए आनंद से नया गीत गा रहे हैं। आणि त्यांचं तारण प्राप्त झाली, पापापासून सुटका झाली आणि ते स्वर्गामध्ये गेले आणि अनंत काळासाठी देवाची ती आराधना ये करत परमेश्वर की आराधना कर आहेत। रहे हैं। परमेश्वराची आराधना करत आहे। और ये आराधना का मौका किसने दिलाया है? आराधनेची संधी यांना कोणी दिली? ये प्रभु यीशु मसीह ने दिलाई। येशू ख्रिस्ताने दिली। यीशु मसीह ने क्या किया? येशूने काय केलं? जो अधिकार आदम ने शैतान को दिया था, आणि जो अधिकार आदामाने सैतानाला दिला होता, वो अधिकार को त्याच अधिकाराला यीशु मसीह ने येशू ख्रिस्ताने उस क्रूस के द्वारा त्या वधस्तंभाच्या द्वारे वापस वो अधिकार लिया। परत तो अधिकार और वो घेतला। अधिकार जो है तो जो अधिकार आहे वो किसको दिया? कुणाला दिला? उसने कलीसिया को दिया। त्याने मंडळीला दिला। सुनिए, ऐका, अगर आज जो दाऊद के वंश से ही यीशु मसीह आया है, आणि दाविदाच्या वंशातूनच ख्रिस्त आलेला आहे। दाऊद के वंश से यीशु मसीह आया है दाविदाच्या वंशातून ख्रिस्त आलेला आहे। और परमेश्वर यहाँ कह रहा है, आणि देव म्हणत आहे, मैं तेरे वंश के द्वारा, मी तुझ्या वंशाच्या द्वारे, मैं तेरे वंश के द्वारा मी तुझ्या वंशाच्या द्वारे दाऊद के गिरे हुए डेरे को खड़ा आणि करूंगा। दाविदाच्या पडलेल्या डेऱ्याला पुन्हा उभं करेन। और सुनिए, अजून ऐका, जो हमने आमोस 9:12 में पढ़ा था, आणि आमोस 9:12 मध्ये आम्ही वाचलं होतं, आज लोगों को छुटकारा आपको और मुझे देना है। आणि लोकांना आम्हाला सुटका द्यायची आहे, आज लोगों को छुटकारा देना है। लोकांना सुटका द्यायची आहे। जो लोगों के जीवन के अंदर शैतान ने अधिकार जमाया हुआ है, ज्या लोकांच्या जीवनावर शैतानाने अधिकार केलेला आहे, पाप का अधिकार रखा हुआ, पापाचा अधिकार ठेवलेला आहे, नाश का अधिकार रखा हुआ, नाशाचा अधिकार, उनके ऊपर कब्जा किया है। त्यांचा कब्जा केलेला आहे। आज कलीसिया का ये जवाबदारी है कि उन लोगों को उस अधिकार से छुड़ाकर परमेश्वर के अधिकार में लेकर आना आणि है। आज मंडळीची ही जबाबदारी आहे, अशा लोकांना शैतानाच्या पंजातून सोडवून, त्या कब्जातून सोडवून देवाच्या जवळ घेऊन येणार आहे। आमोस में जो अधिकार ये शब्द आया है, आमोस मध्ये जो हा अधिकार असा शब्द आलेला आहे, 9:12 के अंदर, 9:12 मध्ये वहां पर वो शब्द जो है, तो जो शब्द आहे, वो शब्द का अर्थ ऐसा है, त्या शब्दाचा अर्थ असा आहे, पिछले किराएदार को बाहर निकाल कर उसके स्थान पर कब्जा करना है। आणि मागचा जो किरायेदार आहे त्याला काढून त्या जागेवर कब्जा मिळवणे, विरासत में ले लेना है। आणि त्याला मिळवणे। और भजन संहिता 60 अध्याय 8 वचन पढ़ें। आणि स्तोत्र संहिता 60 अध्याय आणि 8 वचन आपण वाचूया। यहाँ पे भी आदोम के बारे में लिखा है, त्या ठिकाणी सुद्धा आदोम याच्याविषयी लिहिलेलं आहे। सुनिए ध्यान से। ऐका, आपण वाचूया। मवाब माझे स्नानाचे गंगाळ आहे, आदोमावर मी आपला जोडा फेकीन। बस आदोम पर मैं अपना जूता फेंकूंगा। आदोमावर मी आपला जोडा फेकीन। सुनिए इसका अर्थ क्या है, याचा अर्थ काय मैं आपको बताना चाहता हूँ। मी तुम्हाला सांगू इच्छितो। ये एक हिब्रू रीति रिवाज के संदर्भ में लिखा हुआ है। आणि हे एक हिब्रू जो आहे ते त्या परंपरेनुसार आहे। सुने, ऐका, आदमियों के द्वारा परमेश्वर अधिकार दिलाएगा, आणि आदोमांच्या द्वारे परमेश्वर अधिकार देईल। आदमियों के द्वारा दावीद का डेरे को खड़ा करेगा। आदोमाच्या द्वारे दाविदाचा डेरा उभारील। कैसे? कसं? सुनिए, ऐका, यहाँ पे लिखा है, या ठिकाणी लिहिलंय, आदोम पर अपना जूता फेंकूंगा। आदोमावर मी जोडा फेकीन। इसका मतलब याचा अर्थ
जो संपत्ति का मालिक है ना, जो त्या संपत्तीचा मालक आहे वो ही अधिकार को चलाता है। आणि तोच तो अधिकार चालवतो. समझो आपकी संपत्ति है, दादा का फ्लैट है, समजा दादांचा फ्लॅट आहे वो दादा का फ्लैट का स्वामी कौन है? आणि दादाच्या फ्लॅटचा स्वामी मालक कोण आहे? बिल्डर है क्या? जो बिल्डर ने क्या किया? बिल्डरने काय केलं? बेचा, विकून टाकला. अब वो उस फ्लैट का स्वामी कौन है? आणि त्या फ्लॅटचा मालक कोण आहे? उस संपत्ति का मालिक कौन है? त्या इस्टेटचा मालक कोण आहे? दादा है, दादा आहे. वो स्वामी है उसके। तेच मालक आहेत त्याचे. अब पुराने नियम में क्या होता था? जुन्या करारामध्ये काय असायचं? हिब्री रिवाज में क्या था? हिब्रू रिवाजामध्ये काय असायचं? जब संपत्ति कोई बेचता था, ज्यावेळेस कोणी संपत्ती विकत असेल, जब संपत्ति कोई बेचता था, ज्यावेळेस संपत्ती कोणी विकत असेल, ये संपत्ति क्या करते थे? हे संपत्ती काय करायचे? अब ये मुझे संपत्ति बेचना है, मला माझी संपत्ती विकायची आहे ये भाई खरीदने के लिए तैयार है, आणि हे भाऊ विकत घेण्यासाठी तयार आहेत. ये इसने मुझे पैसा दिया है, यांनी मला पैसे दिले. और अब मैं क्या करूंगा? आता मी काय करेन? जो अब मेरी चप्पल है ना, माझी जी चप्पल आहे वो मैं उतार दूंगा। मी काढेन. अब ये जगह का मालिक मैं नहीं हूं, ह्या जागेचा मालक मी नाहीये. मेरी चप्पल को मैंने उतार दिया। मी चप्पल काढली. अब ये आदमी जिसने मेरी जगह को लिया है, जिसने मेरी संपत्ति को लिया है, ये वो चप्पल डालकर चप्पल पहनेगा, और वो चप्पल पहनने के बाद में ये रीति रिवाज था कि अब मैं उसका स्वामी नहीं है, ये उसका स्वामी है। आणि मग अशा पद्धतीने ज्याची जागा होती, ज्याची संपत्ती, त्यांनी चप्पल काढायची आणि ज्यांनी विकत घेतली त्यांनी ती घालायची आणि मग ती जागा त्यांची व्हायची. संपत्ति के नया मालिक को मैंने ये दे दिया है। आणि संपत्तीच्या नवीन मालकाला मी हे देऊन टाकलं. सुनिए, ऐका, परमेश्वर ने आदम को पृथ्वी को वश में करने के लिए कहा था, आणि परमेश्वराने आदामाला पृथ्वी त्याच्या ताब्यात घेण्यासाठी सांगितलं होतं, लेकिन वो असफल रहा। पण तो त्या ठिकाणी अपयशी ठरला. दूसरा आदम आया, त्या ठिकाणी दुसरा आदाम आला, जिसका नाम यीशु मसीह है। ज्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. उसने क्या किया? त्यांनी काय केलं? इस पृथ्वी को अपने वश में कर लिया। त्या पृथ्वीला ताब्यात घेतलं. सुनिए, ऐका, दूसरा आदम असफल नहीं हुआ। दुसरा आदाम अपयशी ठरला नाही. सुनिए, ऐका, आज भी मेरा यीशु इस पृथ्वी का स्वामी और मालिक है। आज सुद्धा माझा येशू ह्या पृथ्वीचा मालक आहे. उसने अपने स्वामित्व को कभी नकार नहीं किया, आणि त्याने त्याचा मालक पण धनी पण त्याचा नकार केला नाही. उसने यीशु मसीह ने क्या किया? येशूने काय केलं? जो आदम ने अपना स्थान को छोड़ दिया था, आणि ज्या आदामानं त्याचं स्थान सोडलं होतं, और उस आदम ने शैतान को कब्जा दे दिया था, आणि त्या आदामाने शैतानाला कब्जा देऊन टाकला उसके होता. हाथ में उस पृथ्वी को अपने स्वामित्व में उसने कर लिया था। आणि त्याने ही पृथ्वी त्याच्या ताब्यात घेतली आणि त्याचा धनी तो झाला होता. यीशु का उद्देश्य ये था, येशूचा उद्देश असा इस होता दुनिया में आने का, ह्या जगामध्ये येण्याचा. जो स्वामीपन आदम ने दिया था, आणि जे आदामानं धनी पण त्याला शैतानाला दिलं होतं, उसके हाथ से वो छुड़ाकर अपना स्वामीपन वापस ले लिया। आणि त्याच्या हातातून हिसकावून घेऊन स्वतः मध्ये घेण्यासाठी तो आला. गढ़ों पर कब्जा करना उसका उद्देश्य था, आणि त्याचा किल्ल्यावरती उद्देश स्वामित्व करणं त्याचा उद्देश होता. सुनिए, ऐका, क्या यीशु आज यीशु को पूरी तरह से इस पृथ्वी का कब्जा मिला है क्या? आणि आज पूर्णपणे ह्या पृथ्वीचा कब्जा येशूला मिळालेला आहे का? अभी तक नहीं मिला। अजून मिळालेला नाही. उसने क्या किया? त्यांनी काय केलं? उसने चर्च को खड़ा किया, त्यांनी मंडळीला उभं केलं. और यीशु ने कहा, येशूने म्हटलं, मैं मेरी कलीसिया को बनाऊंगा, माझ्या मंडळीला मी बनवीन, उसके ऊपर अधोलोक का कोई कुछ नहीं चलेगा, त्याच्यावर अधोलोकाचं काही चालणार नाही. मैं उसके हाथ में चाबियां दूंगा, मी त्याच्या हातामध्ये चाव्या देईन, मैं उसके हाथ में चाबी दूंगा, मी त्याच्या हातामध्ये किल्ल्या देईन. जो वो पृथ्वी पर बांधेगा जो तो पृथ्वीवर बांधेल वो स्वर्ग में बांधा जाएगा, स्वर्गात बांधलं जाईल. जो पृथ्वी पर खोलेगा जो पृथ्वीवर तो खोलेल, वो स्वर्ग में खोला जाएगा। जो पृथ्वीवर सोडेल तो स्वर्गात सोडलं जाईल. स्वामित्व चलाने का अधिकार परमेश्वर ने चर्च को दिया, आणि धनी पण चालवण्याचा अधिकार परमेश्वराने मंडळीला दिला. कब्जा करने का अधिकार यीशु ने चर्च को दिया, आणि कब्जा करण्याचा अधिकार मंडळीला दिला. आदम के ऊपर जूते फेंकूंगा, नहीं क्या लिखा है? आणि असं लिहिलंय, आदमावर मी जोडा फेकीन. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? हमने देखा आम्ही पाहिला, उसकी जगह अब यीशु मसीह आ गया है। आणि त्या ठिकाणी आता प्रभू येशू आलेला आहे. स्वामी यीशु मसीह है। मालक येशू आहे. अब स्वामी ने क्या किया? स्वामीने काय केलं? मेरे हाथ में वो चाबी दे दी। माझ्या हातात ती चावी अब दिली. इस पृथ्वी का स्वामी कौन है? आता ह्या पृथ्वीचा स्वामी कोण आहे? कलीसिया है, मंडळी आहे. चर्च
चर्च है, मंडळी आहे, चर्च है, चर्च आहे. आप और मैं हूं, तुम्ही आणि मी आहे, आप और मैं हूं. तुम्ही आणि मी आहे. आपके हाथ में और मेरे हाथ में खुदा बाप ने अधिकार दिया है, तुमच्या आणि माझ्या हातात देव परमेश्वराने अधिकार दिलेला आहे. और इस गिरे हुए डेरे को परमेश्वर खड़ा करना चाहता है. आणि ह्या पडलेल्या तंबूला परमेश्वराला उभं करायचंय. किसके द्वारा? कुणाच्या द्वारे? चर्च के द्वारा. मंडळीच्या द्वारे. चर्च के द्वारा. मंडळीच्या द्वारे. क्या आज आप और मैं तैयार है काय आज तुम्ही आणि मी तयार आहोत दाऊद के डेरे को खड़ा करने के लिए? दाविदाच्या तंबूला उभं करण्यासाठी? दाऊद का डेरा कलीसिया को दिखाता है, आणि दाऊदचा जो डेरा आहे म्हणजे मंडळीला दर्शवत आहे. चर्च है. मंडळी आहे. चर्च कौन है? चर्च कोण आहे? आप और मैं हूं. तुम्ही आणि मी आहे. आपको मुझे अधिकार दिया. तुम्हाला आणि मला अधिकार दिलाय. क्या यीशु का सपना पूरा करेंगे? काय प्रभू येशूचं स्वप्न पूर्ण करणार? पुनर्बांधनी करेंगे? पुनर्बांधणी करणार. हम यीशु के वंश से हैं. आम्ही येशूच्या वंशातून आहोत. हमें हमें अन्य जाति लोगों को भी खुदा ने बुलाया है. आणि अन्य जाती आम्हाला सुद्धा देवाने बोलवलेलं आहे. यीशु ने बुलाया इसलिए हम यहाँ पर हैं. येशूने बोलवलं म्हणून आम्ही ह्या ठिकाणी आहोत. यीशु ने हमारे जीवन में काम किया. येशूने आमच्या जीवनात काम केलंय. एक दिन हमारी अवस्था थी, एक दिवस अशी अवस्था होती, हम गिरे हुए थे, आम्ही पडलेले होतो, अस्त व्यस्त थे. अस्ताव्यस्त होतो. हमारे जीवन का मकसद नहीं था. आमच्या जीवनाचा काही उद्देश नव्हता. एक दिन यीशु आया, पण येशू आला, हमारी गिरी हुई अवस्था को खड़ा किया. आमची पडलेली अवस्था त्यांनी उभी केली. अब हम स्वार्थी जीवन नहीं जिएंगे. आता आम्ही स्वार्थी जीवन आम्ही जगणार नाही. इस दुनिया में या जगामध्ये बहुत सारे परिवार गिरे हुए हैं, बरेचसे परिवार पडलेले आहेत, बहुत लोगों का जीवन गिरा हुआ है. त्यांचं जीवन पडलेलं आहे. आज आपका और मेरा काम है तुमचं आणि माझं आज काम आहे उनको खड़ा करना, त्यांना उभं करणं, उनको खड़ा करना, त्यांना उभं करणं, उनको खड़ा करना. त्यांना उभं करणं. आप तैयार हैं? तुम्ही तयार आहात? किसी न किसी चीज के द्वारा कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या द्वारे आप प्रभु की सेवा में शामिल होना. तुम्ही प्रभूच्या सेवेमध्ये सहभागी व्हा. कोई कोणती सेवा असो, कोई भी सेवा क्यों ना. कोणती सेवा असो, मीडिया टीम की सेवा हो, मीडिया टीम असेल, कैमरा चलाने की सेवा हो, कॅमेरा चालवणार असेल, कुर्सी लगाने की सेवा हो, कुर्सी लगाने की सेवा हो, खुर्च्या लावण्याची सेवा असेल, पार्किंग में गाड़ियों को व्यवस्थित लगाने की सेवा हो, पार्किंग मध्ये गाड्या लावण्याची सेवा असेल, कुछ न कुछ सेवा काही ना काही सेवा आप करिए. तुम्ही करा. इसके द्वारा क्या होगा? याच्याद्वारे काय होईल? हमारे प्रभु की महिमा होगी, तुमच्या आपल्या देवाची महिमा होईल, खुदा की महिमा होगी. देवाचा गौरव होईल. जिसने भी कुर्सी लगाया है, ज्यांनी ज्यांनी खुर्ची लावली आप और मैं उसके द्वारा बैठे हैं. त्याच्यामुळे आम्ही ह्या ठिकाणी बसलो आहोत. अगर कुर्सी नहीं लगाए होते खुर्ची जर लावली नसती हम नीचे बैठे होते, आम्ही खाली बसलो असतो. लेकिन आपके मेरे लिए कुर्सी लगाई गई. पण तुमच्या माझ्यासाठी खुर्च्या लावल्या. और ऐसे यहाँ कितने लोग हैं असे ह्या ठिकाणी किती लोक आहेत जो टूटे हुए हैं, जे पडलेले तुटलेले आहेत, लेकिन कुर्सी पे बैठकर वो प्रभु के संदेश को सुन रहे हैं. पण खुर्चीवर बसून ते देवाचा संदेश ऐकत और जिसने आहेत. लगाया है ज्याने कोणी खुर्ची लावली, और जिसने ये हम बैठे हुए हैं उस कुर्सी पर, आम्ही त्या खुर्चीवर बसलो आहोत. हमारा जीवन अगर परिवर्तन हो जाए, आमच्या जीवनामध्ये जर परिवर्तन होत आहे ये कुर्सी लगाने वाले को यह आशीषित होगा. आणि खुर्ची लावणारा आशीर्वादित होईल. Amen. आइए आज यीशु के सपने को पूरा लेकर करें हम. चला आपण येशू ख्रिस्ताचं स्वप्न आपण पूर्ण करूया. जो पड़े हुए अवस्था है, जे ओसाड झालेलं आहे, पडलेलं आहे, हम उसको खड़ा करें. त्याला आम्ही उभं करूया. आइए उसको शैतान की चीजों को कब्जों में ले ले. आणि शैतानाच्या गोष्टीवर आम्ही कब्जा मिळवूया. आइए खड़े हो जाए. आपण उभं राहूया. आइए खड़े हो जाए. उभं राहूया. आइए एक निर्णय लेकर जाएं आज यहाँ से. आज ह्या ठिकाणाहून एक निर्णय घेऊन जाऊया. मेरे वंश के लोग, माझ्या वंशाचे लोक ये गिरी हुई अवस्था को खड़ा करें. आणि पडलेल्या गोष्टीला उभं करतील. सुनिए, ऐका, मेरे बच्चे, माझे मुलं, मेरी जनरेशन, माझे मेरी 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 पीढ़ी, माझी पिढी, मेरी पीढ़ी, माझी पिढी, मेरे बच्चे, माझे मुलं मेरे मेरे प्रभु के राज्य के लिए उपयोगी हो. देवाच्या राज्यासाठी उपयोगीत यावे. मेरे वंश, माझा वंश, मेरी ये प्रार्थना है, माझी प्रार्थना आहे, हमारे वंश आमचे वंश एक गिरी हुई अवस्था को खड़ा करने वाले आणि बने. पडलेल्या गोष्टीला उभं करणारे असतील. मेरे वंश, माझे वंश, मैं नहीं, मी नाही, मेरा वंश, माझा वंश, मैं भी खड़ा करूंगा, मी पण उभं करेन. लेकिन मेरा आने वाली पीढ़ी जो है, येणारी जी पिढी आहे, मेरा वंश माझा वंश प्रभु के गिरी हुई चीजों को खड़ा करेगा. आणि प्रभूच्या पडलेल्या वस्तू ते उभे करतील. मेरा खुदा माझा देव दाविद का गिरा हुआ डेरे का खड़ा कर रहा है, आणि दाविदाचा पडलेला तंबू उभा करत आहे, मेरे और आपके द्वारा. माझ्या आणि तुमच्याद्वारे. दाऊद के तंबू में क्या था?
दाविदाच्या तंबूमध्ये काय होतं सच्ची आराधना आणि खरी आराधना वहां पर थी। त्या ठिकाणी होती। आइए लोगों को खड़ा करें सच्ची आराधना के लिए, उभा करूया आपण लोकांना खरी आराधना करण्यासाठी। लोगों के जीवन को बनाएं, लोकांचे जीवन आपण बनवूया, लोगों के जीवन को तैयार करें, लोकांच्या जीवनाला तयार करूया, उनको सच्ची आराधना करना सिखाएं। त्यांना खरी आराधना करायला शिकवूया। हम इसलिए यीशु ने कहा, म्हणून येशूने सांगितलं, अरे तुम तो इसकी आराधना करते हो, लेकिन हम सच्चे पिता की आराधना करते हैं। तुम्ही तर याची आराधना करता, आम्ही तर खऱ्या देवाची आराधना करतो। और वही बात हमें लोगों को सिखाना आणि तीच गोष्ट आम्हाला देवाला शिकवायची, लोकांना शिकवायची आहे कि सच्ची आराधना कैसे की जाती की है। खरी आराधना काय असते। दाऊद के डेरे में दाविदाच्या डेऱ्यामध्ये सच्ची आराधना थी खरी आराधना होती और वही लोगों को सिखाना है। आणि तीच लोकांना शिकवायची आहे। दाऊद ने क्या किया? दाविदाने काय केलं? संदूक को लेकर आया, आणि तो कोष घेऊन आला, अधिकार को लेकर आया अधिकाराला घेऊन आला और से सियोन में प्रभु के तंबू को खड़ा किया। आणि सियोनामध्ये देवाचा तंबू उभा केला। वही हमें करना है, तेच आम्हाला करायचे, जहाँ पे लोग आके विश्राम पाए, ज्या ठिकाणी लोक येऊन त्यांना विसावा मिळावा। आइए गिरी हुई अवस्था को खड़ा करें। पडलेल्या अवस्थेला आम्ही उभा करूया। क्या हमारे जीवन में कुछ चीजें गिरी हुई हैं? काय आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी पडलेल्या आहेत का? कौन सी अवस्थाएं आपकी गिरी है? कोणती अवस्था परिस्थिती पडलेली आहे? मेरा आत्मिक जीवन गिर गया, माझं आत्मिक जीवन पडलं आहे का? मेरा वैवाहिक जीवन गिर गया, माझं वैवाहिक जीवन पडलं आहे का? मेरी और आपकी कौन सी अवस्था गिरी है आज? माझी आणि तुमची कोणती अवस्था पडलेली आहे? कौन सी चीज उजड़ गई है आज? कोणती गोष्ट ओसाड पडली आहे? उसको प्रभु के सामने रखें। देवाच्या समोर तिला ठेवूया। प्रभु ने वादा किया, देवाने अभिवचन दिलं आहे, मैं खड़ी करूंगा, मी उभं करेन, मैं उसको बसाऊंगा। मी त्याला उभं करेन। क्या आपने शांति को खो दिया? काय तुम्ही तुमची शांती हरवून बसला आहात? आपने चंगाई को खो दिया? तुमचं आरोग्य हरवून बसला आहात? क्या असफल हुए आप? काय तुम्ही अपयशी ठरला आहात का? आप निराशाओं में हैं? तुम्ही निराशेमध्ये आहात का? नकारात्मक विचार हैं? नकारात्मक विचार आहेत का? आप थक गए क्या? तुम्ही थकले आहात का? आपके मन में, विचार में, शरीर में तुमचे मनामध्ये विचार, आप थक गए? तुम्ही थकले आहात? आपको ऐसा लग रहा है कि मुझे विश्राम चाहिए? तुम्हाला असं वाटत आहे की मला विसाव्याची गरज आहे? मेरे जीवन में मुझे वापस कौन खड़ा करेगा? माझ्या जीवनामध्ये मला पुन्हा कोण उभं करील? आप ऐसा सोच रहे हैं? तुम्ही असा विचार करत आहात? आप सोच रहे होंगे कि मेरा सब कुछ चला गया, तुम्हाला असं वाटतंय की माझं सर्व काही गेलं, सब कुछ चला गया। सर्व काही गेलं। आप चिंता ना करें, तुम्ही चिंता करू नका। यीशु के हाथों में आ जाए। येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये या। अपने जीवन में स्वामी और मालिक को दे दे। तुमचं जीवन त्या स्वामीला, त्या मालकाला, त्या धनीला देऊन टाका। उस स्वामी को अपने जीवन में आने दे। तो जो स्वामी आहे त्याला आपल्या जीवनामध्ये येऊ द्या। हमारे जीवन पे किसी ने कब्जा किया था, आमच्या जीवनावर कोणी ताबा मिळवलाय, उसको आज भगा दे। त्याला आज पळवून लावा। और जो सच्चा मालिक है, जो खरा मालक आहे, जो सच्चा स्वामी है, जो खरा स्वामी आहे, उसको अधिकार करने दे। त्याला अधिकार करू द्या। यीशु ने मोल देकर आपको मुझे खरीदा, येशूने आम्हाला मोल देऊन विकत घेतला आहे। इसलिए मेरे और आपके जीवन में कोई स्वामित्व नहीं कर सकता। म्हणून आमच्या जीवनावर कुणाचंही स्वामित्व चालणार नाही, करू ना शकणार। निराशा, ना निराशा, ना बीमारी,
न आजार, न नकारात्मक बातें, न नकारात्मक गोष्टी, कोई भी बात हमारे जीवन पे कब्जा नहीं कर सकती। कोणतीही गोष्ट आमच्या जीवनावर ताबा मिळू शकत नाही. कि जो स्वामी मेरे पास है तो स्वामी माझ्याजवळ आहे, वो अद्भुत स्वामी है, तो अद्भुत आहे, छुटकारा देने वाला, सुटका देणारा, गिरी अवस्था को फिर से खड़ा करने वाला, पडलेल्या परिस्थितीला पुन्हा उभं करणारा, पुनरुत्थापन करने वाला, पुनरुस्थापन करणारा, वो स्वामी मेरा है। तो स्वामी माझा आहे. मैं आपके लिए प्रार्थना करने जा रहा मी हूँ तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. यीशु मसीह के नाम से। यीशु के अभी नाम इसी समय में प्रार्थना करता हूँ प्रभु जी, ऐसी कुछ बातें उनके जीवन में होगी पिता, लोगों के बीच में जो मुझे सुन रहे हैं प्रभु, उनके पारिवारिक जीवन गिर चुके होंगे, उनकी आत्मिक अवस्था अगर गिर चुकी हैं, यीशु मसीह के नाम में मैं प्रार्थना करता हूँ फिर से एक बार यीशु के लहू के द्वारा, पवित्र आत्मा के सामर्थ के द्वारा गिरी हुई अवस्थाएं फिर से एक बार खड़ी हो जाएं यीशु मसीह के नाम में, यीशु मसीह के नाम में। और तूने कहा तेरे वंश के लोग उजड़े हुए नगर को फिर से बसाएंगे। तूने कहा दाऊद का गिरा हुआ तंबू फिर से खड़ा होगा। थैंक यू लॉर्ड। और इतना नहीं, मैं तुझसे दुआ करता हूं प्रभु, जब हम यहां से जाएंगे हमारे चारों ओर हम देखते हैं प्रभु जी उजाड़ है, परिस्थितियां उजड़ी पड़ी है प्रभु, तेरे आत्मा के सामर्थ्य से हमें वहां भेज उजड़ी हुई अवस्थाओं को ठीक करने के लिए प्रभु। हम स्वार्थी जीवन नहीं जिएंगे प्रभु, तूने कलीसिया को वो अधिकार दिया है, तूने हमें वो अधिकार दिया है प्रभु। अधिकार तो हमारे हाथ में खुदा बाप, इस पृथ्वी को हिलाने का प्रभु, हमें सहायता कर वो इस्तेमाल हम कर सके प्रभु जी, सहायता कर। और जो सच्चा स्वामी है उसके राज्य को इस पृथ्वी पर लेकर आए। तूने खुद कहा ना, जैसे मेरी इच्छा स्वर्ग में वैसे 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 पृथ्वी पर उतर आए प्रभु। अभी तक इस पृथ्वी पर तेरा स्वामित्व पूर्णता से नहीं आ पाया प्रभु, हमें क्षमा कर प्रभु। हम प्रार्थना करते हैं तुझसे प्रभु कि उसको लाने के लिए प्रभु हमें और अधिक धैर्य और अधिक शक्ति और अधिक ताकत दे खुदा बाप, गिरी अवस्था को उठाने के लिए। शैतान ने कब्जा कर रखा है प्रभु लोगों के जीवनों पर, वहां से उनको छुड़ा कर लाए। ऐसा हमारा आज आपके पास में प्रार्थना है प्रभु, सहायता करना यीशु मसीह के नाम से, यीशु मसीह के नाम से। सब मिलकर कहेंगे आमीन, आमेन, आमीन। आमेन।